हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? तर आम्ही आज चाललोय, पहिले मोन्याला विचारू आपण कुठं चाललोय रे मोन्या? आपण चाललो आहे आज खेकडं पकडायला. खेकडे आपल्या भाषेमध्ये काय म्हणतात? खेकडं ते पण नदीतले. तर थोड्याच वेळात आम्ही नदीत जाणार आहेत आणि त्यात खेकडं पकडणार. तर तुम्हाला पण दाखवतो आम्ही की खेकडे कसे पकडायचे, कशा प्रकारे आपले खेकडे पकडले जातात. मस्तपैकी आज त्याची भाजी करून खाणार आहे आपण. काय म्हणतो मोन्या? तुम्हाला भाजीची रेसिपी पण दाखवतो. भाजी कशी करायची ती? हा, भाजी कशी करायची ती विषय टॉपचा टॉपचाच होणार आहे. गावरान पद्धतीने आणि पूर्णपणे गावरान पद्धतीने किंवा जे गावाकडे करतात, पकडतात, खातात त्या टाईपमध्ये आपण दाखवणार आहे पूर्णपणे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आपला व्हिडिओ. आलोय आता आपण घरी. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला पण खेकडे पकडता येत नाहीत. खेकडे पकडणारे दुसरेच माणसं आहेत. माणसं नाहीत ते ऍक्च्युली ते माझे वडील आहेत. मोहनाचे पप्पा आहेत आणि माझे चुलते आहेत. माझे पण चुलते. तर त्यांना आपण एकदा विचारू येतात की नाही आले तरी आपण त्यांना घेऊन जाऊ, काही ना काही सांगून. पण आपण आज नक्की जाऊ. हे बघा आपल्या घरी आलो आता. ह्याने फक्त गाडी नीट चालू पाहिजे बस. मग आता आपण विचारू. आकाश, तू गाडी थांबवली तरी चालेल असं मला वाटतं. त्यांना तू घेऊन येतो फक्त गाडीवर जाऊ. तर ड्रायव्हर झाला असं बरं झालं असतं. चला तर हे आहेत आमचे चुलते ना खेकडे बघायचं आपल्याला. तुम्ही केंद्र आहेत की ना खेकडे बघायला? खेकडे पकडायला निघायचं का आता? हा, खेकडं पकडायचं. चला. तर हे चुलते आहेत माझे, ह्यांना खेकडे पकडायला एकदम बरोबर. तुमचा लाडका मोन्या, कोणाचा लाडका काय माहिती. चल लवकर. तर आपल्याला आता सामग्री काय लागणार आहे खेकडे पकडायला? आमच्या प्रिय वडिलांना विचारू आपण काही आपल्याला खेकडं पकडण्यासाठी काय काय लागेल. टिकाव भूमीला घेऊन जावं लागेल आपल्याला. तर त्यांचं म्हणणं आहे खोरं, टिकाव आणि गमेला कशाला लागेल? माती आणायला. तर मोन्या कुठं चाललोय आपण आता? आपण चाललो आज खेकडं पकडायला. ते कुठे भेटतील? नदीच्या किनारी. असं पाणी कमी असतं ना, हां. तिथं असतात खेकडं. आणि आपल्यासोबत आहेत 2 व्यक्ती जे त्यांना एक्सपिरियन्स आहे. माझे वडील आणि तुझे वडील उर्फ संतोष गायकवाड, अशोक गायकवाड. म्हणजे आज आपल्याला खेकडे भेटतील. आज आपल्याला खेकडे बघतील आणि त्यांची रेसिपी तुम्हाला आम्ही संध्याकाळी दाखवतो. प्रॉपर एक गावरान रेसिपी तुम्हाला संध्याकाळपर्यंत भेटून जाईल. खेकडे पकडण्यासाठी आम्ही अख्खे 6 ते 7 किलोमीटर चाललोय. जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा, ती पण देसी खेकडा स्वतः पकडून हाताने स्वतः भाजून खाऊन तुम्हाला फक्त ती टरफळ दाखवतो. टरफळ. तर आम्ही खूप दिवसापासून प्लॅन केला, पण त्या ठिकाणी पाणी खूप असल्यामुळे ना खेकडे पकडता येत नव्हते. तर आज आम्ही सकाळी गेलतो तिथं बघायला, तर पाणी नव्हतं तिथं. दगडे वगैरे सगळे मोकळी होती. त्यामुळे आज खेकडे भेटतील का ना? भेटतील, खेकडे भेटतील आणि खातान पण. अशी आशा करू की आपल्याला भरपूर सारे खेकडे भेटतील. आता तर आलोय आपण बघा इथं खेकडे पकडायला. कसं वाटतंय तुम्हाला मोने? कसं वाटतंय तुला? खेकडे पकडण्याच्या कुठं झालता. आम्ही वायलेट नाही झालो, तर वायलेट नाही सांगेल.
थोडी झालती भांडणं, पण ठीक आहे, झालं सगळं सॉल्व्ह झालेलं आहे. झाला त्या कारण मोने आता हातामध्ये धरलंय ते ठेवून दे, खरं वाटतं तुला. देऊन टाकलं तुम्ही. हे सगळं माझं. पहिलीची फुले आज दुसरी पडली असते आता. तर कसं वाटतंय बघा, या कधी इकडे फिरायला. हे आहे आमचं जिंती साईडचं गाव. तर मोने त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की तर भरपूर भेटतील इकडे, कारण दगडं बिगडं भरपूर बाहेर आलेली आहेत. ते काही डोक्यातून निघून गेलं आता 2 मिनिटापूर्वी. असं वाटत भामार कॅरेक्टर मी असली कॅरेक्टर मी तर काय. चल, बडे बडे शहर में छोटी छोटी बातें होती रहती है. अरे पण आपण ते पिशवी नाही आणली मोने, त्यांना सांग गाडीमध्ये का? फोन करून सांग. फोन तुझ्याकडे? माझ्यापाशी नाही, तुझ्यापाशी फोन आहे का? ना परत गेली परत गाडी. त्या कामासाठी आलो, त्या कामासाठी आम्ही वेपन्स विसरून आलो गाडीमध्ये. म्हणजे पिशवी. अभ्यास करण्यासाठी चांगली गोष्ट आहे, चांगली जागा आहे, त्या आम्ही लायकीचे नाही. नाही, तू अभ्यास करून लय मोठे दिवे लावलेत. 12 मुलती की पोलीस ढूंढ रही है मुझे. मने भारी की नाही. हे बघा पायाखाली काय तर ह्याला काय म्हणतात मोने, ह्याला काय म्हणतात रे? शंकरपाळ्या नाही, रताळ्या. हे गोगल गाय आहे. असं घ्यायचं, असं गोट्या खायच्या. नाही, हे म्हणून हे मोठं झालं नाही बघा काय करतोय. मिनी स्विमिंग टँक. दिस इज द मिनी स्विमिंग टँक. मोने पाहू ना त्यामध्ये, पाहू ना. असल्या ठिकाणी येतात खेकडे पकडायला. तर आम्ही पिशवी आणायचं विसरलेलो आहे. हे बघा आमची पिशवी आता कशी तयार होती. हे टी शर्ट काढलेला आहे. आता ते टी शर्ट मध्ये बांधणार खेकडे. खेकड्यांची शोध अशी चालू आहे सध्या. आज मला वाटतं बऱ्यापैकी खेकडे सापडणार आहेत आपल्याला. तर खेकडे पकडायचे कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालू झालेला आहे. म्हणून तू पकडणार नाही का? हे बघा असे दगडाखाली असतात ते. ना नाही का खेकडे आहे? सापडला. अशा प्रकारे पहिला खेकडा सापडलेला आहे. ना किती मोठा आहे? सापडला. हे बघा सापडलाय पहिला खेकडा. हा पहिला खेकडा किती मोठा दिसतोय बघा. भवानी झाली. नानांच्या हाता केवढा असेल तो, आहे की नाना? तुमच्या हाता एवढा असेल. हा. हे बघा पहिला. पिशवी आणली का?
आणि ते- नाना इकडे दाखवा नीट बऱ्यापैकी. हे बघा बारकाच आहे, एवढा मोठा नाही आहे. ना ना सुरुवात शूटिंग ती आता बाहेर राहते रे. ह्यांच्यामध्ये हा खेकडा बारीक आहे, पण मला लय मोठा वाटतोय तो खेकडा. कारण की आम्ही पहिल्यांदा आलतो तो एक बारीक किलीच झालेला. मोठा खेकडा सापडलेला आहे. अरे मोठा नाही, बारीक आहे. बारीक. डबल आहे. ना नाही का खेकडा सापडलेला आहे, दुसरा खेकडा सापडलेला आहे आपल्याला. दाखवा इकडं साईज तिचे. साईज तिचे. ना दाखवा इकडं. हे बघा कसा असतो खेकडा. त्याने तिकडे झाला लय गावतील तिकडं. नांगे लगेच तोडतात त्याच्या. मग नांगे तोडावं लागतात लगेच, पण ते नांगे खायला छान लागतात ना. नको पिशू टाका ते. ए आणि इकडे ह्याने एक हातामध्ये पकडून आणलेला आहे. नांगे कुठे त्याला. नाग तोडून टाकल्या फालच नाही ठेवणार. लेत ते फरतील फाल आणण्याचं एक फार शिकवते. दुसरा खेकडा, तिसरा खेकडा सापडलेला आहे. फुलचं बिल वाटलं मोने ना. अय मोने तू पकड ना. कडकुंडा तो म्हणा नरम टाक. नरम. ए दीडशे म्हणत म्हणते. हे बघा ह्याच्यामध्ये खेकडे आले. पण इथं लगेच तिकडे बस रे मोने कसे. मला तो काय स्पॉट चांगला म्हणजे आता बोल आपलं जाऊन पाठवा. सोडा चालू करा. बस सर काय कोणी तयार नाही. तयार आहे माझी. मी फार पार पार वरका तू बिंदास कशी चेस सापडला खेकडा. आरांती बरं असंच तुम्ही असे म्हणलं की फारच प्रयत्न सापडला खेकडा. सापडला. हे बघा खेकडा. तिथे डायरेक्ट बघता मायनो बारके मोठे आपल्याला. आले वाटा व्हिडिओ नंतर लक्ष. खेकडे सगळे दगडाखाली असतात. ना तिकडे असतील ना. तिकडं नदी खाली. बघा अशा प्रकारे खेकडे शोधतात. मोठा आहे ना हा. बारके रे मोठे भेटत नाही का. साईजच ही राहिली आता इथे. बघा दिसलं. तर आपल्याला असा जॅकपॉट लागलेला आहे. खूप मोठा मासा म्हणतोय खेकडा सापडलेला आहे. बघू ना खेकडा कसा आहे.
साईज तीच आहे. आकाशात टाक. नाना येत असतील काय हे दावडा खाली? आधी बॉक्स होतं पण तू वेगळं मी त्याकडे करतोय. पुढे जाऊ नको, इथे सांगतो पिशवी धरून. ए नीट नीट नीट. त्यात आपल्याला भेटले बघ 5-6 भेटले असतील. तू कुठे गेलता? मी तिकडे बघायला गेलो पण लागून घेतलं मी तिथं दगड उचललं. नाही म्हणे तू कामच करू नको ना. काय ते दगड उचलायला गेलो ते नाही तुझं कसं आहे माहिती आहे का, तू राहू दे. नाही तू राहू दे. हे काही दिसलं नाही रे, हे काही पण आम्हाला. नाही तुला दिसणार पण नाही म्हणे, तू आता लावून घेतलंय. बघा एवढी मेहनत घ्यावी लागते इथं खेकडे पकडायचं म्हणलं तरी. पण त्यात तुम्ही तुमच्यासाठी फक्त कालवा आहे. एवढी मेहनत घेतो आम्ही खेकडे पकडायचं. नाही ते आम्हाला आम्ही खाणार तो भाग वेगळा, पण तरी पण तुमच्यासाठीच करतोय आम्ही. लागून घेतलं म्हणजे खाणारच ना. मोनाला लागलंय. हे बघून तरी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कष्ट किती करतोय. फुकटचं पूर्ण आलाय मोना तिकडनं. तुला जा कोणी म्हणलं तुम्हाला? मोना सापडला मला. काय दाखव. लय मोठा सापडला. या बा होता पहाड निकला तू. तुला काय वाटतं मला किती मोठा? तो बहुत ही बड़ा है रे, इससे मेरा पेट भर जाएगा. माझं पोट भरून जाईल तुझं. कसं वाटतं तुला किती मोठा पकडला? बघा हे सक्सेस आहे माझं. काय घंटा सक्सेस ही बघा. इकडे बघा किती मेहनत करतात ती. दगडन तिकडं काय उचलतात आणि ह्या बघा मोका फिरतोय. काय ना धंद्याचं बिनमोकरम. काय मस्त नजारा आहे पुढचा. बघ मी काय पकडलं. काय रे काय मच्छी? मासा. त्याच्यावर चांगला लागेल खायला. तिशारी मासा आहे माहिती तुला? नाही नाही म्हणले ते. तर हा बिल्डर बघा आमचा कसा आहे. सुकळा काय ती सुकट बोंबील ती जाऊन द्या. पुढचा नजारा बघा किती. काय मस्त नजारा आहे राव. इथे एखाद्या शूटिंग बिटिंग केली ना, सायराटचा दुसरा पार्ट करायला या शपथ फेमसच झाला समजायचा. मस्त नजारा दाखवतो. प्रॉपर नजारा दाखवतो. प्रॉपर थांबा 2च मिनटं. अभि कपडे नाही व्यवस्थित घालून आलो त्यामुळे तुम्हाला दाखवू नाही शकत. नका आता चढलोय मी वरती. हे बघा हे मी आणि हा नजारा मस्त. च्या गावात मस्तच मस्त. काय तर असल्या ठिकाणी शूटिंग असायला पाहिजे. आयला तर तिथं बघा 2 जण मच्छी पण बघा दिसतात का? हे बघा कसं धरलेलं आहे. नाही नाना बघू किती चावलंय तुम्हाला. काय धरलं त्यांनी, जाम धरलं त्यांनी, त्याला आता सोडावं लागणार आहे. नाना चावलं. हे बघा किती धरलेलं आहे. हे बघा रक्त. ब्लड दिस इज अ ब्लड. दॅट इज अ खेकडा. दिस इज अ ब्लड. आणि ते And, चावलं. रात्री त्याला काय करायचं आपण आता? खायचं त्याचं ब्लड करायचं. आता ह्याचं ब्लड खायचं संध्याकाळी. ब्लड नसते त्याला पण. त्याला ब्लड. नाना हा. ह्याच्यामध्ये नर आणि मादी कशी कळते आपल्याला? आता हा खेकड आहे. ही जी पट्टी आहे ही बारीक जर असेल तर नर. अच्छा. हे पूर्ण झाकलेलं असेल, अशी मोठी एक पट्टी असते याला झाकलेली, ती असेल तर मादी. मग हे नर आहे का मादी आता ही? हा नर आहे.
मादी दाखवतो तुम्हाला सापडले. अच्छा. ह्याच्यात सापडला असेल पण बघितलं नाही आपण एवढं. मग खायला नर मादी का चांगली का मादी का दोन्ही सेम असतात? चवीमध्ये काही बदल नाही. ना 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 नाही थाय. किधर भी नहीं जाएगा रे बाबा. म्हणे तू पकड ना. बोटिंग केली आजच मी खेकड्याची. धरलं तर तुम्हाला सोडणारच नाही. तू पकड नको मध्ये. मी बोट केली. ना ना मोठा आहे का? हा हाय बरोबर बऱ्यापैकी दाखवा. मोठी खेकडं सापडतच नाही. दिसा नाही मोठी खेकडं. जेवढे पाहिजे तेवढे भेटेल. ना ना अंदाजे किती मोठे खेकडे असतात? अंदाजी एक खेकडा अर्धा किलोचा पाऊण किलोचा असतो. मला वाटलं म्हणजे आपल्या दोन्ही हातामध्ये बसणार नाही एवढे. असं एवढा मोठा खेकडा असतो. आपल्याला सापडेल का तेवढा? जर असेल तर नशीब- सापडेल. सापडला की पहिल्या माझ्या ही बघा हातामध्ये देऊ किती आपण. किलो आहे. बघा ही बघा किती किलो आहे. हाय बरंच सापडले. 2 किलो. तू गोळा कर. हा 2 किलो गोळा आहे. हे बघा मित्रांनो, जे खेकडे पकडण्यासाठी किती मेहनत करावी लागते. कोणतीही गोष्ट सहजासहजी हाताला लागत नाही. ना 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 तेच तेच बारीक होतं पण लई. खायला मस्त लागतात ते. मला कळत नाही तुला काय. असं याला ऍक्शन दिसतो. ऍक्शन नाद ऍक्शन सोडून वगट कोंडी येतो फटफडांना. ते पिकच मला तू कधी शिकणार तू असे खेकडे पकडायला? मी तर शक्य नाही. तेच खेकडा म्हणतोय सारखा. वेलकम. चला दाखवूया नदी तुम्हाला. तर चला यू जॉईन. चला काहीतरी चावलेलं आहे. चला परत माघारी फिरून चला. मोठा पळ, 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 पळ. खेकडा, खेकडा, खेकडा.